शपथविधी सुरू असताना सध्या विरोधक आमदार जे आहेत ते आपण बाहेर पाहतोय। यामध्ये जितेंद्र आव्हाड आहेत, आदित्य ठाकरे शिवरायांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सध्या हे या ठिकाणी जमलेले आहेत। दोन दृश्य आपण पाहतो, एकीकडे सत्ताधारी आमदारांचा शपथविधी सुरू आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड हे मात्र बाहेर आहेत। नाना पटोले यांनीही आमदारकीची शपथ घेतली नाहीये। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। विरोधक आता ईव्हीएमच्या मुद्द्यावर आवाज उठवणार आहेत, आंदोलन करणार आहेत। यापूर्वी सभागृहात जाण्याआधी देखील जोरदार घोषणाबाजी देखील झालेली आहे। यामध्ये नाना पटोले यांनी अजून आमदारकीची शपथ घेतलेली नाहीये आणि विरोधक कोणताच आमदार आमदारकीची शपथ घेणार नाहीये अशी माहिती आहे। ही दोन दृश्य आपण पाहतो, एकीकडे सत्ताधारी आमदारांचा शपथविधी सुरू आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांकडून शिवरायांना अभिवादन केलं जात आहे। विरोधक आमदार आज विरोधी पक्षातील आमदार शपथ घेणार नाहीयेत। ईव्हीएमचा मुद्दा आमदारांनी उचलून धरलेला आहे आणि त्यामुळे आज शपथ घेतली जाणार नाही। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जुळलेत। निवृत्ती, आज विरोधी पक्षातील आमदार शपथ घेणार नसल्याचं कळतंय, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि क्रमवारीनुसार एकूण 287 आमदार जे आहेत ते शपथ आज घेणार आहेत, परंतु सर्व सत्ताधारी आमदार शपथ घेणार आहेत। विरोधातील आमदार जे आहेत त्या शपथ घेणार नाहीत। आपण पाहतोय की ठाकरे गटाचे सर्व आमदार जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे येऊन पुष्पहार अर्पण केलेलं आहे। याच्या अगोदर आपण पाहिलं तर सत्ताधारी आमदारांनी देखील सर्वांनी त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलं होतं आणि आता आपण पाहतोय की सर्व विरोधातले आमदार जे आहेत ते आज शपथ घेणार नाही तर उद्या सर्व आमदार जे आहेत ते शपथ घेणार आहेत। सकाळपासूनच 11 वाजल्यापासून अनेक सर्वच आमदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत परिस्थिती आपण